नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी तिच्या आईला विचारते, मला सांग, तुला त्या हॉटेलमध्ये घेऊन जाणारी बाई कोण होती? आणि ईश्वरीची आई आठवू लागते कशाप्रकारे वल्लरीने तिची फसवणूक करून तिला हॉटेलमध्ये पाठवले होते. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही अर्णववर ओरडून बोलते की या सर्वांमध्ये माझ्या आईची काही एक चूक नाही. माझ्या आईला एका बाईने हॉटेलमध्ये फसवून पाठवले होते. तेव्हा अर्णव देखील ईश्वरीवर रागवतो आणि बोलतो, ती बाई कोण आहे? त्या बाईला माझ्यासमोर आण, म्हणजे मी तुमच्या या सर्व स्टोरीवर विश्वास ठेवेल. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीची आई निश्चय करते आणि ती ईश्वरीला बोलते, ज्या गोष्टीमुळे माझे जीवन बर्बाद झाले आणि पुन्हा एकदा त्याच गोष्टीमुळे मी माझ्या मुलीचा संसार मोडू देणार नाही, असे बोलून ती अर्णवला भेटण्यासाठी त्याच्या घरी येते आणि ते गेटमधून आतमध्ये जाते. तेव्हा अर्णव हा बाहेर येतो आणि अर्णव हा ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईवर ओरडून बोलतो, तुम्ही आतमध्ये माझ्या परवानगीशिवाय येण्याची हिंमत कशी झाली? तेव्हा ईश्वरीची आई बोलते, हे बघा, तुमच्या वडिलांची आणि माझी साधी ओळख नव्हती. आणि अर्णव बोलतो, त्याचं प्रूफ काय आहे? मला या सर्व गोष्टीचे प्रूफ द्या, मग मी लगेच तुमच्या या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवेल. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीची आई ही स्वतःला कशाप्रकारे निर्दोष सिद्ध करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.